नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या की हत्या, मर्डर की मिस्ट्री, असे सर्व तपासाचे जे वेगवेगळे अँगल्स आहेत ते सध्या तपासले जात आहेत. CBI, ED, नंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB कडून सुद्धा चौकशी सुरू झालेली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअप चॅटवरून ड्रग्सचा खुलासा झालेला आहे. ती ड्रग पेडलरच्या संपर्कात होती का? ती कुणाला ड्रग्स देत असेल तर त्यामध्ये सुशांतचा समावेश होता का? ती स्वतः ड्रग्स घेत होती का? पण ती ड्रग्सच्या बाबत तिच्या व्हॉट्सअप चॅटवरती बोलते आहे, सल्ला देते आहे, सल्ला घेते आहे. अशावरनं ड्रग्स कनेक्शन हे पुढं आलेलं आहे आणि म्हणूनच NCB कडनं चौकशी सुरू झाली आहे. प्रश्न असा आहे की मुंबई पोलिसांचा जो तपास झाला होता त्यामध्ये ड्रग्सचं कनेक्शन कुठेही नव्हतं, पण आता CBIच्या तपासात ते पुढे येत आहे. एवढंच नाही तर गेल्या 3-4 दिवसांपासून CBIची जी चौकशी चाललेली आहे ती वेगानं पुढे सरकते आहे. मुंबई पोलिसांना हे का करता आलं नाही? मुंबई पोलिसांचा तपास इतका धिम्म गतीनं का झाला किंवा तो वेळप्रसंगी का भरकटला, हे सुद्धा प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला चर्चा करावी लागते ती या मुद्द्यावरती की अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा जर का मर्डर असेल असं अनेकांना वाटतंय, तर मग मुंबई पोलिसांचं लक्ष कसं गेलं नाही किंवा त्यामध्ये आता ड्रग्स कनेक्शन आलं असेल तर त्याबाबतही मुंबई पोलीस का दुर्लक्ष करत होते, त्याच मुद्द्यावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत मुंबई पोलीस मधले एक माजी पोलीस अधिकारी ज्यांचं मोठं काम आहे मुंबई पोलिसांमध्ये, ते निवृत्त पोलीस अधिकारी इक्बाल शेख आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी आहेत. याशिवाय भाजपचे आमदार अमित साटम आहेत. गेल्या दीड महिन्यापासून या प्रकरणावरती ते सातत्यानं मुंबई पोलिसांबरोबर, राज्य सरकारबरोबर आणि वेगवेगळ्या यंत्रणांबरोबर पाठपुरावा करतायत, तेही आहेत. तसंच सरकारच्या वतीनं बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत. याशिवाय आपल्यासोबत जी 24 तासच्या प्रतिनिधी मेघा कुचिक आहेत. गेल्या काही दिवसांपासून, विशेषतः जेव्हा CBIचं तपास पथक हे मुंबईत आलं तेव्हापासनं त्या वार्तांकन करतायत. या सर्व प्रकरणाशी संबंधित ज्या बाबी आहेत त्या विषयी सातत्यानं त्या बोलतायत. मी त्यांच्याकडेही जाणार आहे, पण त्याआधी ड्रग कनेक्शन जे पुढे आलेलं आहे त्याचा जो खुलासा रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअपवरनं झालेला आहे त्याबाबतचा जी 24 तासचा हा वृत्तांत आहे, तो बघा. रिया चक्रवर्तीचे ड्रग्जवाले चॅट उघड. रियाचं ड्रग्ज माफियांशी कनेक्शन. रियाच्या चॅटमध्ये ड्रग्सशी संबंधित माहिती. सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्ती हे सर्वात मोठं नाव समोर येतंय. त्यातच आता रियाच्या ड्रग्ज संबंधित चॅटमुळे वेगळाच अँगल या प्रकरणातून समोर येतोय. याआधी सुशांतच्या कुटुंबियांनी रियामुळे सुशांतचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. त्यातच रियाचे ड्रग्ज चॅट बरंच काही सांगून जातात. 17 एप्रिल 2020ला मिरांडाचा रियाला मेसेज आला होता, ज्यात तो म्हणतो, हाय रिया, स्टफ जवळपास संपत आलाय. आपण शोविकच्या मित्राकडून घ्यायला हवा, मात्र त्याच्याकडे फक्त हॅश आणि बर्ड आहे. 8 मार्च 2017ला आणखी एक ड्रग्ज संदर्भात चॅट समोर आले, जे रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या नावाच्या व्यक्तीचा आहे, ज्यात रिया म्हणते, हार्ड ड्रग्ज बद्दल बोलायचं झालं तर मी त्याचा जास्त वापर केलेला नाही. तुझ्याजवळ MD आहे? 25 नोव्हेंबर 2019ला ही एक जया शहा सोबत रियाचं चॅट होतं, ज्यात रिया म्हणते, कॉफी, चहा किंवा पाण्यात 4 थेंब टाक आणि त्याला घोट घ्यायला सांग. किक यायला 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागेल. रियाच्या या चॅटमधून ती ड्रग्जचा पुरवठा करते असं समोर येतंय. ईडीच्या चौकशी दरम्यान 10 ऑगस्टला रिया, शौविक आणि इंद्रजित चक्रवर्ती यांचे लॅपटॉप, फोन ताब्यात घेतले होते. यावेळीच या चॅटमधला संवाद पुढे आला, जो ईडीने CBI आणि NCBला कळवलाय. तसंच हे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस फॉरेन्सिक लॅबलाही पाठवण्यात आले. अगर ये बात सही है कि तो बैंड ड्रग्स इनको दिया जा रहा था,
तब तो बहुत ही सीरियस मामला है और इसमें तो कई पहलू ऐसे आ जाएंगे, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो भी आ जाएगा। और जिस तरह से सुशांत सिंह राजपूत के बारे में हमने पूरा का पूरा एलिगेशन लगाया है, वो अब धीरे धीरे सारा कुछ लगता है साबित होते नजर आ रहा है। दरम्यान रियाच्या वकिलांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले असून रिया ब्लड टेस्टसाठी तयार असल्याचंही म्हटलंय। अद्याप सीबीआयकडून रियाची चौकशी झालेली नाही, मात्र लवकरच रियाला या साऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत। ईडी सीबीआय सोबतच आता एनसीबीही या प्रकरणाला मिळालेला एक वेगळ्या अँगलची चौकशी करणार आहे। झी24 तास ब्युरो रिपोर्ट। मी चर्चा सुरू करतोय, थेट जातोय अमित साटम यांच्याकडे। भाजपचे आमदार आहेत, अशा ठिकाणचे ते आमदार आहेत की त्या भागामध्ये बॉलिवूड पर्सनॅलिटीज ह्या मोठ्या प्रमाणात राहतात। ते सुद्धा या प्रकरणामध्ये सातत्यानं आवाज उठवत आहेत। अमित साटम, ड्रग कनेक्शन हे एवढंच बाकी होतं, या आधी प्रॉपर्टीज, बँक अकाउंट्स आणि आता ड्रग्स, आणि आता पुढे काय पुन्हा, ही सुद्धा चर्चा आहे। यामुळेच तुम्हाला असं आधीपासून वाटत होतं की सुशांतचा जो मुंबई पोलिसांचा तपास आहे तो भरकटतोय, सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे असा संशय तुम्हालाही वाटत होता, यामुळेच वाटत होता? काल उघड झालेले जे व्हॉट्सअपचे चॅट्स आहेत ते फारच धक्कादायक आहेत आणि महत्वाचा मुद्दा की तिच्या फोन मधनं ते व्हॉट्सअपचे चॅट्स डिलीट केले गेलेले होते आणि ते एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी सॉफ्टवेअर आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट वापरून ते रिट्रीव्ह केले। म्हणजे हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे। डिलीट झालेले चॅट्स रिट्रीव्ह केले आणि रिट्रीव्ह केल्याच्या नंतर त्या चॅट्स मध्ये ज्या प्रकारची माहिती किंवा ज्या प्रकारचं संभाषण रिया चक्रवर्तीचं गौरव आर्य असेल, जयंती सहा असेल किंवा अजून सॅम्युअल मिरांडाशी असेल, त्याच्यातनं 2 किंवा 3 गोष्टी समोर येतात। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट की ड्रग कन्झम्पशनचा अँगल येतो, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन ड्रग पेडलिंगचा अँगल येतो, कारण ती कुठल्या तरी ड्रग सप्लाय करणाऱ्या व्यक्तीशी संभाषण करत आहे, ड्रग्ज मागवत आहे, कोणाला तरी देण्या संदर्भामध्ये सुद्धा तिसरा मुद्दा आहे की त्याला 3 ते 4 ड्रॉप चहा किंवा कॉफीमध्ये टाकून दे, ह्याचा अर्थ त्याच्या म्हणजे न कळत ते दिले जात होते की त्याच्या कळत ते दिले जात होते। जर थर्ड पार्टीला त्याच्या न कळत अशा प्रकारचं सबस्टन्स जर दिलं जात होतं तर याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा सुद्धा त्या प्रकरणामध्ये चार्ज लागू शकतो। त्यामुळे याच्यामध्ये एनडीपीएस ऍक्ट येतो, ह्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर लागतो आणि अशा प्रकारे फार गंभीर स्वरूप अशा ह्या प्रकरणाला आता हे मिळालेलं आहे। आणि माझा फक्त मला पडलेला प्रश्न हाच आहे की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा सीबीआय गेले 5 दिवस या प्रकरणामध्ये तपास करीत आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट गेले 10-15 दिवस या प्रकरणामध्ये तपास करत असेल, परंतु जी एजन्सी 65 दिवसापेक्षा जास्त कालावधी या प्रकरणाचा तपास करत होती त्या एजन्सीला ह्या सगळ्या गोष्टी त्या एजन्सीच्या समोर का आल्या नाही किंवा या सगळ्या गोष्टी पहिल्या 60 दिवसांमध्ये उघडकीस का आल्या नाही किंवा आज जसं सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि नीरज सिंगचे इंटरॉगेशन होत आहे तशा प्रकारचं इंटरॉगेशन आधीच्या एजन्सीकडून पहिल्या 60 दिवसामध्ये का केलं गेलं नाही किंवा तिचे लॅपटॉप आणि तिचा जो फोन आहे तो आधीच ताब्यामध्ये घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्यावेळेला का केलं गेलं नाही। अशा अनेक प्रकारचे प्रश्न हे गेल्या कालच्या या उघडकी आलेल्या प्रकरणाच्या नंतर मलाच नाही, तुम्हालाच नाही, अख्ख्या देशाला हे प्रश्न पडतायत। सोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। डॉक्टर राजू वाघमारे, मुंबई पोलिसांकडनं हे सगळं सुटलं की जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं, ही सुद्धा चर्चा आहे। ज्या दिवसापासून म्हणजे गेल्या 4-5 दिवसांपासून सीबीआयनं तपास हातात घेतला, ज्या वेगानं तपासाची चक्र फिरतायत, वेगवेगळे खुलासे होत आहेत, त्याची तथ्य पुढे येत आहेत, त्याचे पुरावे येत आहेत, यावरून हा तपास जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांकडे जातो तेव्हा लॉजिकल एंडला जाऊ शकतो, हा जो विश्वास आहे सर्वसामान्यांमधला तो अधिक गडद होत चाललेला आहे। याचा अर्थ काय की मुंबई पोलिसांवरच्या तपासाचा जो अविश्वास आहे तो वाढत चाललेला आहे, की मुंबई पोलिसांचा तपास हा भरकटला होता, किंबहुना तो जाणीवपूर्वक भरकटवाला गेला होता, अशी चर्चा सुरू झाली आहे। नाही, चर्चा काय सुरू झालेली आहे आशिषजी, त्याच्याऐवजी आपण एक बघायला पाहिजे की मुंबई पोलिसांचा तपासाचा रेट आणि इन्व्हेस्टिगेशन ओपन करण्याचा आणि छडा लावण्याचा रेट हा जवळजवळ 56% आहे आणि सीबीआयचा जो केंद्रीय तुम्ही म्हणताय त्याचा रेट आहे 3%।
त्याच्यामुळे कोण चांगल्या पद्धतीने तपास करतं हे सरकारच्या आकडेवारीवरून जाहीर होतं. हा पहिला मुद्दा आहे. आता दुसरा मुद्दा असा की आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण प्रकरणामध्ये की आत्ताच अमित साटमजी म्हणाले की जो ड्रग्सचा मुद्दा जो बाहेर आलेला आहे, या सगळ्या जर चॅट मधून बघितलं तर एवढं नक्की आहे की रिया चक्रवर्तीचे कोणाचा तरी ड्रग्स बरोबर संबंध आहेत. प्रश्न असा आहे की त्यांनी हे ड्रग्स सुशांत सिंगला दिलेत का आणि त्याचा खुलासा या तपासानंतर होईल. पण प्रश्न असा पडतो की मुंबई पोलिसांबद्दल आपण संशय घेण्याच्या आधी मुंबई पोलिसांचा तपास हा पूर्णपणे मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यावरून सुप्रीम कोर्टासमोर मांडला होता. सुप्रीम कोर्टाने त्या तपासाकडे बघून 3 दिवसाचा अवधी घेऊन त्याच्यानंतर निकाल दिला की सीबीआय कडे हे प्रकरण द्यायला हरकत नाही. आणि त्या निकालात कुठेही मुंबई पोलिसांचा तपास भरकटलेला आहे किंवा तपास बरोबर केलेला नाही किंवा तपासामध्ये त्रुटी आहे अशा प्रकारचं कोणतंही विधान सुप्रीम कोर्टाने केलेलं नाही. त्याच्यामुळे ऐकीव बातमींवर मुंबई पोलिसांवर संशय घेणं किंवा मुंबई पोलिसांचा तपास कोणीतरी भरकवलाय का अशा प्रकारचं आपण समजून घेणं किंवा लोकांना आपण समजून द्यायचा प्रयत्न करणं हे बीजेपीचं काम आहे आणि ते सर्वस्वी चुकीचं आहे. मुंबई पोलिसांचा तपास हा चांगल्या मार्गाने सरळ मार्गाने प्रोफेशनली जात होता. या तपासामध्ये त्यांनी काय काय गोष्टी केल्या त्या त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर रिव्हील केलेल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी त्या गोष्टी मीडिया समोर आणि इतरांसमोर रिव्हील केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे आपण असं म्हणणं की त्यांनी अशा प्रकारे काही कुठच्या अँगलचा विचारच केला नाही ते थोडं चुकीचं ठरेल. याच्याबद्दल मुंबई पोलिसांनी सगळी माहिती सुप्रीम कोर्टाला दिलेली आहे. त्याच्यामुळे सीबीआय जे करतंय ते मुंबई पोलीस का नाही करू शकले असं म्हणणं चुकीचं ठरेल. मुंबई पोलिसांनी प्रोफेशनली हा सगळा तपास केलेला आहे. ठीक आहे, अमित साटम तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पहिला मुद्दा मी मांडतो की सीबीआयचा रेट आणि मुंबई पोलिसांचा रेट हे कम्पेअर करण्याचं कारण नाही. कारण सीबीआय कडे जेव्हा केसेस येतात त्या चुथडा झालेल्या केसेस सीबीआय कडे येतात. फॉर एक्झाम्पल सुशांत सिंग राजपूतची केस सुद्धा 60 दिवस एव्हिडन्स टेम्पर, एव्हिडन्स डिस्ट्रॉय, क्राईम सीन कंटॅमिनेट झाल्याच्या नंतर आता सीबीआयला त्याच्यामध्ये आणलेलं आहे. त्यामुळे तपास लावायला खूप वेळ लागतो. त्यामुळे तो मुद्दा तुम्हाला कन्सिडर केला गेला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जे तुम्ही म्हणालात की सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे ओढले नाही आहेत, असं आहे की मुंबई पोलिसांनी कशा प्रकारे तपास केला हे पुढच्या येणाऱ्या तपासामध्ये काय काय गोष्टी निष्पन्न होतात. जसं काल निष्पन्न झालं, ड्रग्सचा अँगल आला जो अजूनपर्यंत नव्हता. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी जेव्हा उघडकीस येतील, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी जेव्हा समोर जनतेच्या येतील, त्यावेळेला आपल्याला कळेल की मुंबई पोलिसांनी किती चांगला तपास केला होता. आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणताही आक्षेप घेण्याचं कारण नाही. मुंबई पोलीस अनेक विषयांमध्ये चांगला तपास करतात, परंतु या प्रकरणामध्ये कुणाच्या तरी प्रेशर खाली वागून त्यांनी याही पूर्णपणे नेग्लिजन्स केलेला आहे. ठीक आहे, राजू वाघमारे, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं सीबीआय कडे तपास वर्ग केलेला आहे त्यावरनं मुंबई पोलिसांची बाजू घेणं ठीक आहे, पण तपासावरती प्रश्नचिन्हच उपस्थित करू नका असं म्हणणं थोडंसं अनाकलनीय आहे. ते यासाठी आहे की तपास का काढून घेण्यात आला. मग तपास काढून घेतला गेला, 60 दिवस झाले तरी FIR सांगता आला नाही इन द सेन्स की हत्या आहे की आत्महत्या आहे हे जाहीर करता आलं नाही मुंबई पोलिसांना. हे एक मोठं अपयश आहे. एकच मुद्दा अशी जी अंडर 174 खाली मुंबई पोलीस पूर्णपणे तपास करत होतं, त्याच्यामुळे त्या पद्धतीचा तपास चालू होता. आता ड्रग्सचा जो अँगल समोर आलेला आहे त्या अँगल मध्ये असं कुठेही दिसत नाहीये की ते ड्रग्स ती रिया घेत होती की ते ड्रग्स सुशांतला देण्यात येत होते किंवा सुशांत मध्ये ते ड्रग्स आपण दिलेले, पोस्टमार्टम मध्ये त्याचा काय रिपोर्ट आहे, अशा प्रकारचं काही आलेलं नाही. फक्त तिचे संबंध आणि तिच्या मित्रमैत्रिणीचे संबंध ड्रग पॅडलर्स बरोबर आहेत. तर त्यांचे जे संबंध आहेत ठीक आहे. अमित साटम, वन बाय वन मला इक्बाल शेख यांच्याकडे महत्वाच्या माहितीसाठी पुढे जायचं आहे. आणि एक मुद्दा, आणि रियानी
असं समोरच्या त्या जयाला म्हणालेली आहे की तुम्ही त्याला त्याच्यातून द्या. आता ते सुशांतला तिने तशा पद्धतीने दिलंय का किंवा तिने कोणाला दिलंय आणि त्याच्यामुळे मृत्यू झालाय का हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगेल की ड्रग्ज मुळे मृत्यू झालाय का. त्याच्यामुळे ड्रग्जचा अँगल आला हे मान्य, ड्रग्जचे संबंध आहेत हे मान्य, पण त्या ड्रग्जमुळे सुशांत राजपूतचा मृत्यू झाला का हे पोस्टमॉर्टम सिद्ध करेल. आणि पोस्टमॉर्टम मध्ये आतापर्यंत तसं काही आलेलं नाही असं चित्र दिसतंय आशिषजी. ठीक आहे. अमित साटम, रिया चक्रवर्तीच्या वकील ॲडव्होकेट सतीश माने शिंदे यांनी सुद्धा आज एक निवेदन जारी केलेलं आहे. माने शिंदे काय म्हणतायत की रिया चक्रवर्ती रक्त चाचणी अर्थात ब्लड टेस्ट करायला तयार आहे, ती ड्रग्ज घेत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये असं आहे की रक्त चाचणी किती तासामध्ये ड्रग्ज घेतल्याच्या केली गेली पाहिजे त्याचेही काही निकष आहेत. आणि त्यामुळे ड्रग्ज घेतल्याच्या 48 तास किंवा 72 तास किंवा मला माहित नाही, त्यातला काही मी तज्ञ नाही, त्याच्यानंतर चाचणी केली तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होत नाही. आणि त्यामुळे असं आहे की त्यांनी जे म्हटलंय ते ठीक आहे, पण त्यांच्याच मोबाईल मधनं त्यांचेच जे चॅट, समजा कन्झम्पशन करत असेल मग पेडलिंग करत असेल, एखाद्या ड्रग डीलरशी अशा प्रकारे ड्रग्ज मागवण्या संदर्भामध्ये याचा अर्थ काय होतो हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं पोलीस सांगू शकतात. आणि त्यामुळे अशा प्रकारे ड्रग्ज डीलर कडनं ड्रग्ज मागवणं, कुणाला तरी ते ड्रग्ज ऍडमिनिस्टर करण्यासाठी ऍडवाइस घेणं किंवा ते ड्रग्ज संपले आहेत ते पुन्हा मागूया या संदर्भामध्ये चर्चा करणं, याचा अर्थ आयदर कन्झम्पशन और पेडलिंग या दोन पैकी एकच होतो. ठीक आहे. आपल्यासोबत इक्बाल शेख आहेत, माजी पोलीस अधिकारी आहेत, मुंबई पोलिसांमध्ये त्यांचं मोठं काम आहे. इक्बाल शेख साहेब, हाच प्रश्न आहे की बॉलिवूड आणि ड्रग्ज हे एक कॉकटेल आहे ज्याची बरीच चर्चा असते ऑफ द रेकॉर्ड. ऑन रेकॉर्ड फार कमी येतं, पण आता या सुशांत सिंग केसमध्ये सुद्धा ड्रग्सचा अँगल म्हणा किंवा ड्रग्स कनेक्शन म्हणा पुढे आलेला आहे. तुम्ही सरप्राईज आहात की नाही? नाही जाधव साहेब, ह्यात असं आहे की पोलिसांनी जे सीन ऑफ इन्सिडेंट आहे जिथे सुशांत सिंग यांचा मृत्यू झाला, ज्या रूममध्ये ज्या फ्लॅटमध्ये, त्यांना नार्कोटिक ड्रग किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्स पैकी काहीच त्यावेळेला आढळलं नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट आहे, जे एखाद्या व्यक्तीने ड्रग कन्झ्युम केलेला आहे का तो त्याच्या युरिन सॅम्पलवरून जास्त कळतं, मला असं वाटतं. आणि ते युरिन ब्लॅडरमधून युरिन सॅम्पल घेतला की नाही घेतला हा एक डिबेटचा मुद्दा आहे. हे आपले जे फोरेन्सिक सायन्सवाले जे आहेत ते, केमिकल अनालिझर, फोरेन्सिक सायन्स, ते सांगू शकतील. पण हे जे दोन मुद्दे आहे की जागेवरती जिथे घटना घडली त्या ठिकाणी काही मिळालेला नाही आहे आणि युरिन सॅम्पल मला वाटतं की बहुतेक घेतला नसावा आणि त्यामुळे हे ड्रगची थेअरी जी होती ते तेवढी त्या अँगलने पोलिसांनी तपास केलेला दिसत नाही आहे. हे सबसिक्वेंट आहे. पण हे जे ड्रग्स जे आपण जे म्हणता की बॉलिवूडमध्ये वगैरे जे आहेत, हे आपण बघितलात की वीड म्हणजे मारिजुना, गांजा, हॅश म्हणजे चरस वगैरे जे आहेत, हे बहुतेक जे लोक जे आहेत रेस्टलेस असतात, बेचैन असतात. आणि आपल्याला सांगू इच्छितो की अमेरिकेमध्ये काही स्टेट्समध्ये हे ऑफिशियली अलाव केलेलं आहे. इवन ऑपियम जे आहे पेन किलर म्हणून आपण ह्याच्यामध्ये वापरला जातो. पण हे जे आहे, हे जे ड्रग्स आतापर्यंत जे दाखवतात ते असे एकदम डेडली ज्याला आपण म्हणू शकतो म्हणतो तसे त्या प्रकारचे नाही. वीड्स आणि हॅश वगैरे जे आहे ह्या प्रकारचे आहेत. परंतु पोलिसांनी आता ह्याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे, नार्कोटिक सेल मुंबई पोलिसांच्याकडे आहे. ह्या लोकांनी हे ड्रग्स कुठून आणले, काय आणले, हु वॉज द सप्लायर, अशी लिंक गाठता एक ड्रगचा रॅकेटचा एक मोठा भाग जे आहे ह्याच्यात निष्पन्न होऊ शकतो. पण आपल्याला मी सांगू इच्छितो की फिल्म्समध्ये एक फीचर फिल्म्स आहे, एक टी व्ही सिरियल्सवाले आहेत, एक मॉडेलिंगवाले आहेत, एक ॲडव्हर्टायझिंग ॲडवाले आहेत. तर ह्याच्यात जे आहेत सहसा मॉडेलिंग वगैरे मध्ये हे जे प्रथा जे अशी आहे की बहुतेक लोक जे आहेत हे सॉफ्ट टाईप्सचे जे जे हे नार्कोटिक्स आहेत त्याचा कन्झम्पशन करतात असे रूमर्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल गांजा, सुशांत सिंग गांजा घेत होता अशी सुद्धा चर्चा होती. गांजा
वीड वीड आपण म्हणतो गांजा, मारिजुना आणि हे मारिजुनाचा जे सहसा इफेक्ट जे आहे ते माणसाला तरंगत ठेवतो, माणसाला जे आहे एक काय म्हणतो अलर्टनेस किंवा जे टायर्डनेस असतो, माणसं थकवा असतो तो सहसा होऊ देत नाही. म्हणून काही डोपिंगमध्ये काही खेळाडूंना पण त्यांच्या ह्याच्यामध्ये सबस्टन्समध्ये ही वस्तू मिळालेली आहे. परंतु ह्याच्यात असं आहे की मी असं म्हणतो की आपण पुढे डी ॲडिक्शन जे एकदा माणसांनी घ्यायला सुरू केलं की त्याला डी ॲडिक्ट करणं फार कठीण आहे. संजय दत्तचा एक्झाम्पल घ्या तुम्ही, मागे फरदीन खानवरती पण ते अशा हे रेट झाल्या होत्या नार्कोटिकच्या. तर हे असं नाही की हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे नाही आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही भागात काही लोक मोजकेच असावेत हे ह्याचं सेवन करतात. ठीक आहे. आपल्यासोबत कांचन अधिकारी आहेत, निर्माती दिग्दर्शिका. कांचन अधिकारी, आपण वारंवार ही जी चर्चा करतोय त्याला वेगवेगळे अँगल्स पुढे येत आहेत. म्हणजे रिया यामध्ये खलनायिका दिसते, तिच्या अवतीभोवती जो तपासाचा विळखा आहे तो दिवसेंदिवस घट्ट होताना दिसते. तिच्याबाबत जेवढी माहिती पुढे येते त्यातनं नवी माहिती आणखीन पुढे सरकते. तर रिया चक्रवर्ती भोवती हा जो तपास आता आलेला आहे आणि त्यात आता ड्रग्स कनेक्शन सुद्धा आलेलं आहे, तुम्ही पण खरंच सरप्राईज झालात का की तुम्हाला हे ऑब्व्हियसली असं वाटत होतं की यामध्ये काहीतरी मिस्ट्री आहे, ती बँक प्रॉपर्टी असेल किंवा प्रॉपर्टी असेल किंवा बँक अकाउंट्स असेल आणि आता ड्रग्सपर्यंत आली आहे, न जाणे आणखीन ती पुढे कुठल्या रॅकेटपर्यंत जाईल? There are always three things: woman, wine, money असं म्हटलं जातं. आता वाईन म्हणजे त्याच्याच घालू शकतो. वुमन इज रिअल, सो वेल्थ ती त्याच्याकडे होतीच आणि त्याच्याकडच्या जी काहीतरी मला वाटतं 50 CR पर्यंतचा त्याच्या ह्याच्यातनं काढले गेलेले आहेत आणि हे सगळं जे सतत लिहून येत आहे. थ्री थिंग्स. Another thing is that की आता सध्या ही अशासाठी होत राहणार कारण का गर्लफ्रेंड त्याची ती होती. आता ती त्याला गोळ्या देत होती का नव्हती हे काय मी बोलू शकत नाही, मी माझ्या घरात असते. परंतु आज एक अभिनेता जो असतो, जो अभिनेत्याला आपलं शरीर जे असतं ते त्याचं माध्यम असतं त्याला लोकांच्या पुढे नेणारं. आणि अभिनेता काय विकतो तर त्याचं शरीर विकतो, त्याची इंटेलेक्ट विकतो. सो अशा वेळेला ते शरीर त्याला अतिशय उत्तम ठेवावं लागतं. बट आता जसं आपण बोललेलो होतो ड्रग्स बद्दल वगैरे, देर आर स्टील बिग हू टेक ड्रग्स. किती प्रमाणात घेतात, काय प्रमाणात घेतात मला काय माहिती नाही, मी कधी आयुष्यात ड्रग्स घेतले नाही. परंतु तुफान परफॉर्मन्स असा काही द्यायचा झाला त्यांना वाटला. Sometimes it happens that they do take drugs and with that नशा आणि that हे त्यांचं काहीतरी भलतीच प्रतिभा बाहेर येते. आणि असे कित्येक नट आहेत की जे ड्रग्स घेतल्यानंतर त्यांनी केलेला काय म्हणायचं ते अभिनय हा परमोच्च कोटीचा येतो असं म्हटलं जातं. माझ्या याच्यावरती काय कोणी केलेलं नाही. बेसिकली मराठी इंडस्ट्री. ठीक आहे. कांचन अधिकारी, तुमच्या आवाजामध्ये म्हणजे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये आणि थोडा तांत्रिक अडचण आहे, ती आपण सॉल्व्ह करू आणि पुन्हा मी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुर्तास मी मेघा कुशिक या आमच्या प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. मेघा, सुशांत सिंग गांजा घेत होता अशी बातमी होती, त्यानंतर ड्रग पेडलरच्या संपर्कात होता अशी बातमी होती. आता रियाचं व्हॉट्सअप चॅट पुढे आलेलं आहे ज्यामध्ये रिया काही सांगते आहे, रिया काही समजून घेते आहे, रिया काही ड्रग्सची नावं घेते आहे. तर ड्रग्सचं कनेक्शन हे जवळजवळ स्पष्ट झालंय, कारण CBIचा तपास असेल किंवा EDचा तपास असेल आणि आता NCBचा सुद्धा तपास सुरू झालाय. सर, या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आपण जर बघितलं तर सर्वात आधी बघितलं की आत्महत्या आहे की हत्या आहे, त्यानंतर आध्यात्मिक अँगलही बघण्यात आला, त्याची मानसिक स्थिती काय होती ते बघण्यात आला, त्याचे आर्थिक व्यवहार काय आहेत ते बघण्यात आले आणि मधल्या काळामध्ये अंडरवर्ल्डचे काही कनेक्शन आहे का तेही बघण्यात आले. आणि आता
ड्रग्सचं कनेक्शन समोर आलेलं आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या भोवताचे जे फास आहेत ते अधिकाधिक आवळले जात आहेत असं म्हणावं लागेल. सर्वात आधी मुंबई पोलिसांनी चौकशी केली, त्यानंतर ईडीने चौकशी केली, CBI तिला केव्हाही चौकशीसाठी बोलावू शकतं आणि आता ड्रग्सचं तिचे चॅट समोर आल्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे तेही कदाचित आता तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत तिने 2 चौकशांना ती सामोरे केलेली आहे. अजून 2 एजन्सीज आहेत किंवा संस्था आहेत ती तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. वेगवेगळे पैलू आहेत. CBI टीम इथे आलेली आहे, ती वेगवेगळ्या पैलूंवर वेगवेगळ्या अँगलनं चौकशी करतात. वेगवेगळ्या टीम्स त्यांनी केलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी रोज त्यांच्या टीम्स भेटी देत असतात. कधी कुपर हॉस्पिटलला जातात, कधी बँड्रा पोलीस स्टेशनला जातात, कधी सुशांतच्या घरी जातात आणि वेगवेगळ्या पैलूंवर ते एकाच वेळी चौकशी करताना दिसत आहेत. विशेषतः त्याचे जो मित्र आहे सिद्धार्थ पिठाणी किंवा त्याचा नीरज आणि केशव जे नोकर आहेत त्यांना रोजच चौकशीसाठी बोलावलं जाते आणि ही सगळी चौकशी झाल्यावर सगळ्यात शेवटी ते सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे रिया चक्रवर्तीला बोलावतील. आणि आता ड्रग्सचं तिचं जे चॅट समोर आलेलं आहे, ड्रग्स डीलर गौरव आर्या, होम मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि तिची टॅलेंट मॅनेजर जया शहा, त्याच्यामुळे आता तिचा नार्कोटिस्ट कंट्रोल ब्युरो देखील आता तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत तिला CBI आणि NBAनं हे पाठवलेलं नाही आहे, NCBनं अद्यापर्यंत समन्स पाठवलेलं नाही. मात्र कधीही ह्या दोन्ही संस्था तिच्या चौकशी करू शकतात. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या भोवतालचे जे फास आहेत ते अधिकाधिक आवळले जात आहेत आणि त्याच्यामुळे आता सर्वांचं लक्ष आहे तिला कधी चौकशीसाठी बोलवतात आणि त्याच्यातून आता नवीन काय अजून CBIनं रियाची प्रत्यक्षपणे चौकशी केलेली नाही आणि त्याआधीच अनेक खुलासे होत आहेत. मी पुन्हा जातोय अमित साटम यांच्याकडे. अमित साटम, तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व विधानसभेत करता आमदार म्हणून, तो उच्चभ्रू असा मुंबईतला भाग आहे ज्यामध्ये फिल्म अभिनेते, अभिनेत्री आणि बॉलिवूडचे असंख्य लोक राहतात. जेव्हा पार्टीज हा प्रश्न पुढे येतो की पार्टीज कशा होतात, त्याचवेळी दिशा सालियन ही मॅनेजर सुशांत सिंग राजपूतची 8 दिवसापूर्वी तिचीही आत्महत्या होते. त्यावर सुद्धा चर्चा झाली, तिचा मृत्यू आहे, हत्या आहे की आत्महत्या आहे. 8 दिवसांनी सुशांत सिंगची आत्महत्या होते. आता म्हटलं जातं आहे कदाचित हत्या असेल, खून असेल. हे तुम्हाला ऑब्व्हियस असं वाटत होतं की ज्या पद्धतीने दिशाचं आत्महत्या झाली, नंतर सुशांतची आत्महत्या झाली आणि आता हे ड्रग्सचं कनेक्शन, पार्टीजचं कनेक्शन पुढे येत आहे. म्हणूनच या तपासाकडे मुंबई पोलिसांना अधिक गंभीरपणे या तपासाला घ्यायला हवं होतं. यामध्ये असं आहे की एक गोष्ट खूपच ऑब्व्हियस होती की 8 जूनला रात्री दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू होतो आणि 14 जूनला दुपारी 12-12:30 वाजता सुशांत सिंग राजपूत यांचा मृतदेह सापडतो. या 2 मृत्यूंमध्ये फक्त 6 दिवसाचाच फरक आहे आणि दोन्ही व्यक्ती एकमेकांशी कनेक्टेड होत्या आणि दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळेला ही कोणतीतरी पार्टीची चर्चा किंवा स्पेक्युलेशन हे आपण केलेलं आहे. सुशांत सिंग राजपूतही कुठल्या पार्टीमध्ये होता का याचंही स्पेक्युलेशन आपण याच्या आधी अनेक वेळा केलेलं आहे आणि त्यामुळे 2 स्पेक्युलेशन काय म्हणताय? नारायण राणेंनी तर आरोप केलेत ना. असं आहे, कोणतीही गोष्ट प्रूव्ह होईपर्यंत त्याला स्पेक्युलेशनच म्हणता येतं. अच्छा ठीक आहे, तुम्हीच खोडून काढताय. ठीक आहे, तपासामध्ये निष्पन्न झाल्यावरती ते क्लिअर होईल आणि त्यामुळे 2 व्यक्ती एकमेकांशी कनेक्टेड, त्या दोघांचेही संशयास्पद मृत्यू होतात. अशा परिस्थितीमध्ये जो तपास ज्या प्रकारे व्हायला पाहिजे, आणि मी तर DCP झोन 9 आणि DCP झोन 11 म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या झोनचे DCP यांना लेखी स्वरूपामध्ये पत्र देऊन सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या दिशेने तपास केलेला आहे, कॉल डेटा रेकॉर्ड काढलेत की नाही काढलेत, सेल टॉवर लोकेशन चेक केलेत की नाही केलेत, त्यावेळेला जे लोक तिकडे उपस्थित होते त्या लोकांची स्टेटमेंट घेतली की नाही घेतली, त्यांचं इंटरॉगेशन केलं की नाही केलं. आणि त्यामुळे यापैकी कोणतीही गोष्ट म्हणजे न इंटरॉगेशन केलं, न स्टेटमेंट घेतली, न कॉल डेटा रेकॉर्ड काढले, न सेल टॉवर लोकेशन चेक केले, न क्राईम सीनचं प्रॉपर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन केलं, यापैकी कोणतीही गोष्ट न केली जाणं याच्यामुळेच जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारचा संशय तयार झाला आणि एक संभ्रम तयार झाला. आपल्यासारख्या वाहिन्यांनी या संभ्रमाला आणि या संशयाला एक वाट मोकळी करून दिली आणि त्यामुळे या देशामध्ये मोठ्या प्रकारावरती असं CBIच्या मार्फत तपास व्हावा म्हणून ही मागणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने ही ती मान्य केली.
आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्टाच्या तपासामध्ये सच का सच, झूठ का झूठ, दूध का दूध, पाणी का पाणी, हे जे ठीक काही आहे. असेल. राजू वाघमारे, तुम्ही नकारात्मक मान हलवत होतात. का हलवत होता तो? सुप्रीम कोर्टाने आता तपास काढून दिला की सीबीआयला, त्यात आम्हाला का दोष देता प्रसार माध्यमाला? नाही, काय झालंय की सुप्रीम कोर्टाने तपास का काढून दिला? सुप्रीम कोर्टाने सांगितलं की दोन्ही राज्यातले पोलीस खातं तपास करतं, एकमेकाच्या विरोधात जाऊ नये आणि तपास चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून दिला. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही काही बोलत नाहीये. आता आदरणीय आमदार साकमजी जे बोलत होते, आता इक्बाल शेख साहेब इकडे बसले, हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे पोलिसांच्या तपासाचं. जे स्टँडर्ड प्रोसिजर साटम साहेब डीसीपी साहेबांना सांगतायत, हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे. तिथे सुशांत सिंह राजपूत काय आणि तिथे राजू वाघमारे काय. सामान्य माणसासारखा आमच्यासारख्याचं पण काय झालं तर या स्टँडर्ड प्रोसिजरनीच पोलीस तपास करतात. कॉल रेकॉर्ड, टावर. ठीक आहे राजू वाघमारे, मला पुन्हा वादाचा मुद्दा करायचा नाहीये. एक बाब आणखी पुढे आलेली आहे. डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचं रियाशी काही कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे, ते सुद्धा पुढे आलेलं आहे आणि ते लपवलं गेलं होतं म्हणतात. एक मिनिट. आणि दुसरा मुद्दा असा की ज्या सुशांत सिंगच्या 1 महिन्यासाठी आलेल्या सेक्रेटरीची आत्महत्या झाली, त्या तपासामध्ये पण तिचे आई वडील, तिचे मित्र, हे त्यांना सगळ्यांना विचारणा करण्यात येऊन त्यांचे जबाब घेण्यात येऊन. ठीक आहे. इक्बाल शेख आपल्या सोबत आहेत, माजी पोलीस अधिकारी आहेत. शेख साहेब बघा, ज्या पद्धतीनं हा तपास पुढे झाला, अभिषेक त्रिमुखे हे डीसीपी बांद्रा अंधेरी परिसराचे, यांच्या नेतृत्वात तो तपास झाला. 2 महिने झाले, काही निष्पन्न झालं नाही. अखेर मुंबई पोलिसांना तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सरेंडर करावा लागला. बीइंग अ माजी मुंबईचेच पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला असं वाटत नाही की यामध्ये जर का तपास योग्य दिशेने झाला असता, छडा लावायचा म्हणून झाला असता आणि ट्विटरबाजीवरनं जे आरोप प्रत्यारोप त्रयस्थ लोकांनी केले त्याकडे तपास नेला नसता आणि तपास फोकस्ड लक्ष ठेवून आपल्याला याचा छडा लावायचा असा पद्धतीने झाला असता, तर मुंबई पोलिसांना 2 महिने लागतात? जाधव साहेब, असं आहे की जेव्हा मान्य सुप्रीम कोर्टाकडे ह्या संदर्भातल्या सर्व कागदपत्र ठेवण्यात आल्या, तर मान्य सुप्रीम कोर्टाने पॅरा 10 आणि पॅरा 35 मध्ये मुंबई पोलिसांची सराहना केलेली आहे. प्रत्येक डॉक्युमेंट सुप्रीम कोर्टाने 56 विटनेसेस, पंचनामे, इन्क्वेस्ट रिपोर्ट, अदर रिपोर्ट, CDR वगैरे जे सगळं चाळून पाहिलेलं आहे. तिथे सुप्रीम कोर्टाला कुठेही असं आढळून आलं नाही की कॉग्निझेबल ऑफेन्स हा विटनेस बोलत होता किंवा इथे डिस्क्लोज झाला, पोलिसांनी का घेतलं नाही, असं कुठेच नाही आहे. पोलिसांची इन्क्वायरी 174 CRPC प्रमाणे होती. द मोमेंट या क्षणाला कुठल्याही ह्याच्यामध्ये ते निष्पन्न झालं असतं की इथे सज्ञ गुन्हा झालेला आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स झालेला आहे, पोलिसांनी ताबडतोब दाखल केला असता. पण तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने पण आपण पहा की कुठेही म्हणलेलं नाही आहे की पोलिसांनी का FIR घेतली नाही, असं आहे. आणि हे सेक्शन 174 CRPC मध्ये टाइम लिमिट नाही. आणि ही जी डेथ आहे याच्यात आपल्याकडे हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स यावं लागतात, टॉक्सिकोलॉजिकल रिपोर्ट्स यावं लागतात, अनेक चर्चा होतात, अनेक रिकन्स्ट्रक्शन होतात, सगळे होतात आणि अशा गुन्ह्याला, अशा ह्याला निष्कर्षाला यायला वेळ लागतो. याच्यात पोलिसांनी सज्ञ जर त्यात कॉग्निझेबल ऑफेन्स डिस्क्लोज झाला असता तर लगेच हा ऑफेन्स ऑफेन्स डिटेक्ट झाला असता. आणि दुसरा, DCP त्रिमुखे साहेब हे सुपरवायझिंग अथॉरिटी होते त्या ADRच्या. तर याच्यात जे विटनेसेस आहेत ते सुपरवायझिंग अथॉरिटीशी बोलू नये किंवा हे करू नये असं काय. 1-2 वेळा जर माणसांनी 10-20 सेकंड, 50 सेकंड, 2 मिनिटं, 3 मिनिटं कोणी कोणाशी बोललं असेल तर यू कॅनॉट ड्रॉ ॲडव्हर्स इन्फरन्स. याच्यात काही नाही आहे. ठीक आहे. पण इक्बाल शेख साहेब, मी तुम्हाला तुमच्या अनुभवानं विचारतोय, डू यू थिंक इट्स अ मर्डर ऑर अ सुसाइड? तुम्हाला वाटतंय सुशांत सिंगने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही बांद्रात राहताय, लक्षात घ्या. नाही, हो,
माझा प्रांजळ मत आहे की इट्स ए केस ऑफ सुसाईड. इट्स ए केस ऑफ सुसाईड. आता ह्या सुसाईडचा जे दुसरा भाग आहे ह्याला कोणी प्रवृत्त केलं का 306 खाली म्हणा आपण जे म्हणा की अशा, आणि त्यात पण जर कोणी प्रवृत्त केला असेल ह्याच्या करण्याकरिता तर त्यात ते सेक्शन 306 IPC आहे ते म्हणतो की देअर हॅज टू बी ॲक्टिव्ह ॲक्ट अँड डायरेक्ट ॲक्ट. याच्यात ॲक्टिव्ह ॲक्ट आणि डायरेक्ट ॲक्ट असं काहीच वाटत नाही आहे. कारण का ती जी रिया आहे ते 6 दिवसापूर्वी सोडून गेलेली. सुशांतची बहीण 2 दिवसापूर्वी भावाला सोडून तिथे गेलेली आहे. आणि अशा कुठेही वाटत नाहीये की बाबा ह्याच्यात ॲक्टिव्ह ॲक्ट किंवा डायरेक्ट ॲक्ट जे 306 लागतो तो पण दिसून येत नाहीये. परंतु ह्युमन माइंड जे आहे, ह्युमन ब्रेन जे आहे, एक अजून मोस्ट ऑफ द ब्रेन इज अनएक्सप्लोर्ड. इथल्या कुठला माणूस किती सस्टेन करू शकतो, कुठलीही बातमी कुठलीही घटना किती सस्टेन करू शकतो. एखादा माणूस तो असा वाटेल तर इथून निघून जाईल, एखादा माणूस मारामारी करेल, एखादा माणूस सुसाईड करून घेईल, असं आहे. तर हे जे 306 खाली पण प्रूव्ह करणं फार कठीण आहे. इट्स अ केस ऑफ सुसाईड माझ्या मते. ठीक आहे. इक्बाल शेख यांचं मोठं काम आहे मुंबई पोलिसांमध्ये. ते माजी पोलीस अधिकारी आहेत. ते म्हणतायत की सुशांत सिंग याची ही आत्महत्याच आहे, त्यांना असं वाटतंय. आपण चर्चा पुढे नेणार आहोत पण त्याआधी एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक हिच्याकडे जाणार आहे आणि तिला हाच प्रश्न विचारणार आहे की रिया चक्रवर्ती ही या प्रकरणामध्ये खलनायिका झालेली आहे. कारण प्रत्येकानं तिच्या भोवतीच चौकशीचा फास आवळलेला दिसतोय. ईडीनं सुद्धा FIR रियाच्याच भोवती टाकला किंवा तिच्या विरोधात टाकला. CBIनं सुद्धा FIR रियाच्या विरोधात टाकला. आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत जी चौकशी सुरू झाली आहे तिथं सुद्धा मध्यवर्ती भूमिकेमध्ये रिया चक्रवर्तीच आहे. तिच्या चॅटवरूनच तो तपास सुरू झालेला आहे. अशा वेळी रिया चक्रवर्तीची बाजू काय, आणि तिची बाजू जर का अशी असेल की ती प्रत्येक ठिकाणी असेल तर मग सुशांत तिच्यामुळं गुरफटला गेला होता का, आणि हेच नैराश्य सुशांतला आलं होतं का की जेणेकरून सुशांतनी आत्महत्या केली. हा जो भाग आहे मी मेघाकडनं समजून घेणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. मी थेट जातोय मेघा कुचिक हिच्याकडं जी आमची प्रतिनिधी आहे. मेघा, जसं मी ब्रेकपूर्वी म्हणालो की रिया चक्रवर्तीचं काय, तिच्या बाबतची बाजू फक्त ॲडव्होकेट सतीश माने शिंदे हे निवेदनातून पुढे मांडतात, पण तिच्यावरती सर्व बाजूंनी चहबाजूंनी आरोप होत आहेत. त्यातले खरे खोटे या पलीकडे हे आरोप आहेत. चर्चा मात्र केवळ आणि केवळ रिया चक्रवर्तीची होते आहे. रिया चक्रवर्तीचाच अँगल घेऊन तपास होतोय असं वाटतंय. नक्कीच सर. सर्वात प्रथम हे आपल्याला बघावं लागेल 2013मध्ये सुशांत आणि रियाची ओळख झाली. एका सेटवर ते दोन वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करत होते. 2016मध्ये सुशांतचं अंकिता लोखंडेबरोबर ब्रेकअप झालं आणि त्यानंतर रिया चक्रवर्ती ही सुशांतची गर्लफ्रेंड झाली. जवळपास गेले 1.5 ते 2 वर्ष ती सुशांतची गर्लफ्रेंड होती. असं बोललं जाते की ती जेव्हा सुशांतच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांनी त्याच्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला सुरुवात केली. मग त्याचे नोकर असतील ते त्यांनी बदलले, त्याचे मॅनेजर असतील ते तिने बदलले. त्याचबरोबर त्याचा काही आर्थिक व्यवहार असेल ती ते बघायला लागली किंवा ती त्याचे पैसे उधळायला लागली असाही एक आरोप केला जातो. अर्थात ते काही सिद्ध झालेलं नाही, मात्र असे आरोप केले जात आहेत आणि त्याच अँगलने त्याची चौकशीही केली जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 जून रोजी त्याने आत्महत्या केली आणि 8 जून रोजी ती त्याचं घर सोडून निघून गेली. त्यावेळी अजून एक चॅट समोर आलेलं. त्यांनी त्याचं घर सोडल्यावर महेश भट जे डायरेक्टर आहेत त्यांना मेसेज केला की मी जड अंतकरणाने आता पुढे जात आहे, तुमची जलेबी असं काहीतरी तिने त्यामध्ये लिहिलेलं होतं. कारण महेश भटने एक चित्रपट काढला होता, त्याच्यामध्ये ही अभिनेत्री होती रिया आणि तिचं नाव ते जलेबी असं होतं. त्यामुळे महेश भटने तिला असा रिप्लाय दिला होता की आता मागे वळून बघू नकोस, तू घेतलेला निर्णय योग्य आहे, तुझ्या वडिलांनाही तो आवडेल, असा एक प्रकारे मोरल सपोर्ट महेश भट त्यांनी दिला होता. तर त्या चॅटवरनं असं वाटतंय की रिया आणि सुशांत यांचं जे काही नाते होतं ते जवळपास संपुष्टात आलं होतं. कदाचित त्या प्रकरणाचाही त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर किंवा मानसिक काहीतरी परिणाम झाला असावा. दुसरीकडे आपण जर बघितलं तर तो एक कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊन होता. तो ज्या क्षेत्रात काम करतो ते एक अस्थिर असं एक क्षेत्र आहे. काम मिळेल नाही मिळेल, काम मिळालं तरी यश मिळेल नाही मिळेल. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्य त्यांचे असे असतात, मैत्रीण असेल किंवा
त्याची पत्नी असेल, काही ना काही तणाव सुरू असतात आणि त्याचमुळे त्याच्या मानसिक याच्यावर परिणाम झाला असावा. आणि या सगळ्यामध्ये रियाला यासाठी बोललं जाते की असं बोललं जाते, त्याच्या आजूबाजूचे लोक असतील किंवा तिला ओळखणारे लोक असतील, त्याला ओळखणारे लोक असतील, तर रियाने त्याचं आयुष्य कंट्रोल करायला सुरुवात केली होती असं बोललं जाते. आणि त्याचमुळे तिची वेगवेगळ्या अँगलने चौकशी केली जाते आणि तिला एक प्रकारे खलनायक ठरवलं जात आहे. सर, ठीक आहे, आपल्यासोबत इक्बाल शेख आहेत. मी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. इक्बाल शेख, हा जो सुशांत सिंग राजपूत आहे, हा पाटणासारख्या शहरातून मुंबईत येतो. मुंबईत आल्यावरती तो स्थिर स्थावर होतो आणि पहिला बिहारी ॲक्टर आहे की जो त्याच्या वयामध्ये उमेदीच्या वर्षातच हिट झाला. म्हणजे यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा झालेत, पण एवढे हिट सुशांत सिंह इतके झाले नाहीत. म्हणजे कंटिन्युअस हिट चित्रपट त्यांनी दिले. अशा वेळी त्याला नैराश्य काही प्रमाणात कुठे ना कुठे आलं असेल किंवा त्याला भावी आयुष्य आणखी चांगलं करायचं आहे म्हणून प्रॉपर्टी जमवली पाहिजे, बँक अकाउंट्समध्ये पैसा आला पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला चांगले चांगले चित्रपट मिळाले पाहिजेत आणि ते चित्रपट हिट झाले पाहिजेत, चांगल्या बॅनरचे असले पाहिजेत. पण यामध्ये जेव्हा आडकाठी यायला सुरुवात होते तेव्हा मात्र माणसाला नैराश्यानं ग्रासलं जातं. बॉलिवूडमध्ये हे काही नवीन नाही आहे. सुशांतच्या बाबतीत तेच झालंय. थोडंसुद्धा फ्रस्ट्रेशन तो सहन करू शकला नाही असं तुम्हाला वाटतंय? ह्यात बघा की एकतर फिअर सायकोसिस, ते इटाली रोममध्ये कुठे गेले होते रिया चक्रवर्तीबद्दल आणि कुठल्या तरी त्यांनी ह्याला फ्रेम कुठली पिक्चर बघितल्यानंतर त्यांना खूपच भीती निर्माण झाली त्यांच्यानंतर. त्यानंतर इथे आल्यानंतर करोनाचा कॉल हे झालेला आहे की टोटल लॉकडाऊन आहे. ह्या दोन गोष्टी आहे आणि त्यात ह्याच्यामध्ये अशा डिप्रेशनच्या पिरियडमध्ये जिथे माणूस घाबरलेल्या स्थितीत असतो, मग त्याला लॉकडाऊनची स्थिती आहे, कुठे बाहेर जाऊन किंवा फिल्म वगैरे असेल तर यू कीप युअर माइंड ऑक्युपाईड. पण इथे असं काहीच नाही आहे. सगळे म्हणजे हे झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ह्याला हे ड्रग्सचं जे आहे, व्हॉट एव्हर इट इज, वीड आहे, हॅश आहे किंवा FD आहे, कुठलीही ते घेत होता तर का सुरू केली त्यांनी? बहुतेक ह्याची पार्श्वभूमी ही असावी की त्यांनी ह्या कारणाकरिता हे केलं. परंतु मुंबईत जे देशातून, भारत देशातून, इतर ठिकाणातून, छोट्या छोट्या गावातून लोक जे येऊन जे आहेत त्यांनी नाव कमवलेलं आहे भरपूर. हे शत्रुघ्न सिन्हा साहेबांच्या नंतर हे दुसरे आहेत. मी येतोय तुमच्यापर्यंत. एक मृत व्यक्ती, इतके लोक आहेत की याच्या. परंतु एक चांगलं आहे की ह्याच्यात जर ड्रग्सचा अँगल आहे. मी सांगू इच्छितो की एक NDPS ऍक्ट 1985 जे आहे, बर्डन ऑफ प्रूफ. ऐका ना अमित साटम, ऐका ना. आता तपासात सगळ्याच बाबी पुढे येत आहेत ना, सगळ्याच विषयांची चर्चा होते. आता हे जे नार्कोटिक्सचा अँगल आहे, हा अँगल जे आहे NDPS ऍक्टच्या खाली ह्याचा तपास होईल. NDPS ऍक्टच्या खाली एक कायदा आहे की ज्याच्यात बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते आरोपीवरती असतो, प्रॉसिक्युशनवरती नसतो. तर ह्याच्यात जी कोणी एजन्सी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो किंवा CBI जी कोणी इन्व्हेस्टिगेट करेल, ह्यांना ह्या ड्रग रॅकेटचा छडा काढायला खूपच सोपा झालेला आहे. कुठपर्यंत आहे, काय आहे, एक पूर्ण हे होऊन जाईल. परंतु ही जी व्यसन आहे, फार घाण व्यसन आहे ड्रगचं. हे राईट फ्रॉम पंजाब, काश्मीरपासून खालीपर्यंत सगळीकडे हे पसरलेलं आहे. इट नीड्स टू बी, ह्याला कुठे चेक केलं पाहिजे. ठीक आहे. या क्षणाला एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. मी मोह आवरत नाही आहे. याचं कारण असं आहे की नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झालेली आहे. अनेकांना वाटत होतं की ते इतका वेळ कसे एका ठिकाणी राहत आहेत, त्यांची बदली का होत नाहीये. पण नाही, त्यांचा समज हा पुन्हा एकदा खरा ठरलेला आहे. त्यांची बदली झालेली आहे असं कळतंय. तुकाराम मुंढे हे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत, त्यावेळी त्यांची बदली झालेली आहे. त्यांनी चांगलं काम केलं नागपूरमध्ये कोरोनासाठी, अशा बातम्या आल्या, त्यांचं कौतुक झालं आणि अखेर त्यांची बदली झालेली आहे अशी माहिती पुढे येते आहे. ही एक ब्रेकिंग न्यूज आहे. मी पुन्हा पुढे जातोय. अमित साटम, तुकाराम मुंढे बाजूला ठेवा. त्या मानाने ते बरेच काळ नागपूरमध्ये टिकले. म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांचं नागपूर आहे, तिथे ज्या पद्धतीनं भाजपच्या नगरसेवकांबरोबर, महापौरांबरोबर त्यांचे वाद चालले होते, तुकाराम मुंढे आज ना उद्या त्यांची बदली होईल
ही चर्चा होतीच, ती झाली आहे. ठीक आहे, हे बाजूला ठेवूया, आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. अमित साटम, तुम्ही काय म्हणत होतात रिया चक्रवर्तीला घेऊन? हा, माझं म्हणणं असं आहे की एक मृत व्यक्ती ज्याचा मृत्यू झालाय तो स्वतःला डिफेंड करू शकत नाही. त्याच्याबद्दल टेलिव्हिजनवरती अशा प्रकारची स्टेटमेंट्स करणं की तो हे सायकोस्ट्रोपिक सबस्टन्स घेत होता, तो ड्रग्ज घेत होता, दिस कॉल्स फॉर क्रिमिनल डिफॉर्मेशन. दिस इज कास्टिंग एस्पर्शन्स ऑन हिज कॅरेक्टर. आणि त्यामुळे हे चुकीचं आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने अशा प्रकारे कुठल्याही पुराव्याशिवाय असे कोणावरतीही आरोप करणं टेलिव्हिजनवरती योग्य नाही. मी याचा निषेध करतो. असं कुठल्याही चॅटमध्ये कुठेही निष्पन्न झालेलं नाहीये की सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज घेत होता किंवा त्याला म्हणजे त्याला ड्रग्जची आवश्यकता होती. त्यामुळे तुम्ही हा कंक्लुजन कुठून काढलात की तो ड्रग्ज घेत होता? व्हॉट्सअप चॅट्स हे रिया चक्रवर्तीचे बाहेर आलेले आहेत की शी इज कॉलिंग फॉर ड्रग्ज, शी इज ट्राइंग टू ऍडमिनिस्टर ड्रग्ज टू सम थर्ड पर्सन. त्यामुळे सुशांत सिंग राजपूतचं नाव कुठल्याही ड्रग्जच्या कम्युनिकेशन मध्ये अद्यापपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल, अशा व्यक्तीबद्दल जो स्वतःला डिफेंड करू शकत नाही कारण तो मृत्यू पावलेला आहे, अशा प्रकारची स्टेटमेंट करणं टेलिव्हिजनवर हे निषेधार्ह आहे. याच्यामध्ये 500 IPC 500च्या अंतर्गत क्रिमिनल डिफॉर्मेशन फाईल होऊ शकतं. ठीक आहे, इक्बाल शेख उत्तर द्या. मी साटम साहेब, मी जे आहे जे न्यूज चॅनलवरती चाललेलं आहे त्यांच्या सर्वांचं इंट्रॉगेशनच्या वरती झालेलं आहे, ते व्हॉट्सअप चॅट आहे, त्याचा आधार घेऊन मी बोलतोय. व्हॉट्सअप हे म्हणत नाही की तो घेत होता, पण ही अशी परिस्थिती अशी चर्चा आहे. तर त्याला मी हे म्हटलं की अशी चर्चा आहे असं जर त्यांनी म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय? असं होऊ शकतं ना. चर्चा आहे. आणि मी हे पण म्हणलेलं आहे की त्यांना ड्रग कडे कोणी नेलं त्याची पण हे चौकशी करावी. मी असं म्हणलेलं आहे. हाच मुद्दा मला वाटतं मगाशी डॉक्टर राजू वाघमारे यांनी उपस्थित केला होता की चर्चा आणि सूत्रांची माहिती यावरून बरीच राळ ही आतापर्यंत उडवली गेलेली आहे आणि ती पुढेही उडवली जाईल असं त्यांना वाटतंय. राजू वाघमारे, मला अगोदरचं ऐकायला नाही आलं अशी जी एक वाक्य. चर्चा आणि सूत्रांची माहिती यावरून बरीच राळ या प्रकरणामध्ये आतापर्यंत उडवली गेली आहे असं तुम्हाला अजूनही वाटतंय? हो, नक्कीच. आणि चर्चा आणि सूत्रांची माहिती याच्यामध्ये राळ उडवण्यामध्ये सगळ्यात पुढे आहेत तो म्हणजे आमचा विरोधी पक्ष भाजप आणि भाजपचे सगळे नेते, सो कॉल्ड असे नेते सगळे की त्यांना वाटतं की मुंबई पोलीस आणि पोलिसांपेक्षा तपास कसा करावा तो आम्हाला कळतो आणि मुंबई पोलीस 6 महिन्यामध्ये कुचकामी ठरले आणि हेच मुंबई पोलीस अगोदर त्यांच्या अधिकारामध्ये काम करत होते. हे भाजप विसरलं. सुरुवातीच्या अशी जी बीजेपीच्या स्टेटमेंट अशा होत्या की मुंबई पोलिसांना काम करता येत नाही, ही केस त्याच्याकडून काढून घ्या. ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला गेला त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी स्टेटमेंट बदलल्या आणि मग भाजपचे नेते म्हणायला लागले की त्यांना तपास करू दिला जात नाही. त्याच्यामुळे कसं आहे की याबाबत ऐक्यू बाबीवर आता हा ड्रग्जचा जो मॅटर आपण बाहेर काढलेला आहे किंवा सीबीआयने काढलाय, याच्यामध्ये ड्रग्ज रिया चक्रवर्ती घेत होती, विकत होती, हे सगळं जरी बघितलं तरी सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या किंवा हत्या त्या ड्रग्जमुळे झालेली आहे असा भक्कम किंवा कुठचाही पुरावा समोर येत नाहीये. पण कसं आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडायच्या आणि एक वेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार, मुंबई पोलीस यांच्यावर त्या पद्धतीने अटॅक करायचा, हे काम बीजेपीने कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि बीजेपीने पोलिसांना, सीबीआयला तपास करू द्या ना. अहो, रिया चक्रवर्तीने उद्या जर काही केलं असेल तर तिला अटक करायला कोणी अडवतंय? तिला अटक करा, पण तपासामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत ना. तपास त्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि म्हणून कृपा करून भाजपने उगाच आपले शोध लावू नका. आपण मुंबई पोलिसांना, सीबीआयला त्यांच्या पद्धतीने तपास करू द्या. खरं बाहेर येणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. ठीक आहे, सत्य बाहेर येईस्तोवर बरीच चर्चा होणार आहे. सीबीआयचा तपास ज्या पद्धतीनं चाललेला आहे, खरं तर हा फेर तपास आहे. मुंबई पोलिसांनी तपास केल्यानंतर सीबीआय कडे तो तपास वर्ग झाला, त्यानंतर नव्यानं सीबीआय तपास करते, त्यामध्ये ईडी सुद्धा आपापल्या पद्धतीनं तपास करते.
त्यातनं नवे खुलासे होत आहेत. त्यातून आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत सुद्धा यामध्ये ड्रग्ज कनेक्शन जे पुढे आलेलं आहे त्याची चौकशी होणार आहे. एकूणच काय तर केंद्रीय तपास यंत्रणांचा तपास हा ज्या दिशेनं चाललाय त्यावरून जी चर्चा चाललेली आहे त्यामध्ये रिया चक्रवर्तीच्या भोवती फास चौकशीचा आवळला जातोय. सीबीआयनं अजूनही रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलेलं नाहीये किंवा सीबीआय तिच्या घरी धडकलेलं नाहीये. अशा वेळी ही चर्चा सुरू आहे. आता बघायचं आहे हे प्रकरण आणखी पुढे किती टर्न अँड ट्विस्ट घेता येते. दरम्यान आत्ताची ब्रेकिंग न्यूज म्हणजे मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरती बदली झालेली आहे. ही एक साईड पोस्टिंग आहे. ज्या पद्धतीनं गेल्या काही दीड महिन्यामध्ये नागपूरमध्ये भाजपचे महापौर नगरसेवकांबरोबर तुकाराम मुंढे यांचा वाद चाललेला होता, आज ना उद्या ही बदली होईल असं माझ्यासारख्या अनुभवी पत्रकाराला वाटत होतं. बराच उशीर झाला त्या मानानं अखेर त्यांची बदली झालेली आहे. फार खेद वाटतोय की कर्तव्यदक्ष अधिकारी जेव्हा जनतेसाठी म्हणून कर्तव्य म्हणजेच आपली सेवा निभावण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी त्यांची उचलबांगडी अशा पद्धतीनं केली जाते. जेव्हा तुकाराम मुंढे हे करोनाग्रस्त आहेत, 2 दिवसापूर्वी ते करोना पॉझिटिव्ह झाले, आज त्यांची बदली होते आहे, याचा अर्थ काय? ठाकरे सरकार सुद्धा अपवाद नाहीये. इतर सरकार आजवर जे करत आलेले आहेत ते ठाकरे सरकारने केलेलं आहे. पुन्हा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली केवळ कोणी राजकारणी मागणी करतात म्हणून केली गेलेली आहे आणि पुन्हा हा सुद्धा एक नवा वाद महाराष्ट्रामध्ये पुढे आलेला आहे. इथंच थांबूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानूया. पाहत राहा G24 तास. राहा एक पाऊल पुढे.